नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दीपज्योती या मालिकेतील पुरुषोत्तम म्हणजेच अभिनेता गिरीश ओक यांची खरी जीवन कहाणी। दीपज्योती या मालिकेतील पुरुषोत्तम गायकवाड ही सकारात्मक भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांची खऱ्या आयुष्यातील कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही। आयुर्वेदिक डॉक्टर ते यशस्वी अभिनेते असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे। गिरीश ओक यांचा जन्म 17 ऑगस्ट 1960 रोजी नागपूरमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। त्यांनी नागपूरमधून आयुर्वेदिक वैद्यकीय शाखेची BAMS पदवी घेतली आहे। वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी काही काळ नागपुरात स्वतःचे रुग्णालय चालवले आणि डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस केली। मात्र अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी आपला व्यवसाय सोडून मुंबई गाठली। कॉलेजच्या दिवसात ते नाटकांमधून सक्रिय होते। 1984 मध्ये व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी पाऊल ठेवलं। कुसुम मनोहर लेले, यू टर्न, लव्ह बर्ड्स, सुंदर मी होणार ही त्यांची काही गाजलेली नाटके आहेत। त्यांनी आतापर्यंत 50हून अधिक नाटकांमध्ये काम केलं आहे। गिरीश ओक यांनी अगबाई सासूबाई, अगबाई सूनबाई, जुळून येती रेशीमगाठी, अग्निहोत्र, लाखात एक आमचा दादा, पिंजरा, पसंत आहे मुलगी, अवंतिका, या सुखानो या, वादळवाट, फुलाला सुगंध मातीचा या व अशा अनेक मालिकांमध्ये काम केले। असा बाप तशी पोरं, जुनं फर्निचर, लोकशाही, तुहिरे, कॅपिचिनो, देवकी, शुभलग्न सावधान, सातच्या आत घरात, विश्वविनायक, धुरळा, कॉर्पोरेट, गोविंदा नाम तेरा यासारख्या मराठी व हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले। गिरीश ओक यांची 2 लग्न झाली आहेत। त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री पाठक होतं। त्यांनी दुसरे लग्न पल्लवी ओक यांच्याशी केलं असून या लग्नाला सुरुवातीला त्यांच्या घरच्यांचा विरोध होता। त्यांना पहिल्या पत्नीपासून गिरिजा ओक गोडबोले ही मुलगी आहे, जी स्वतः एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे। दुसऱ्या पत्नीपासून त्यांना दुर्गा ओक नावाची मुलगी आहे। अभिनयाव्यतिरिक्त ते एक उत्तम कवी आणि लेखकही आहेत। त्यांची काही पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत। गिरीश ओक आजच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते। तर मित्रांनो, तुम्हाला पुरुषोत्तम गायकवाड म्हणजेच अभिनेता गिरीश ओक यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।